अभिवादन मंचावर या मोर्चाचं नेतृत्व करणारे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, या उपवर्गीकरण विरोधी या मुवमेंटचे प्रणेते रिपब्लिकन सेना आणि आनंदराजे आंबेडकरजी, त्यांचे सुपुत्र अमनजी आंबेडकर बनतेजी, सर्व सन्माननीय मंच, आज आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बंधूंनो, आपल्याला मला एक या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगायची आहे. आज महाराष्ट्रामध्ये वातावरण तापीट आहे. मातंग आणि महार किंवा बौद्ध समाज हा एकमेकांमध्ये आज द्वेषानं पाहत आहे. हा जो द्वेष पसरत आहे हा कुणामुळे पसरत आहे तर मी सरळ सरकारला याला जबाबदार धरतो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याला जबाबदार आहेत असं माझं ठाम मत आहे. कारण त्यांनी जे भांडण लावलंय, हा देश, हा महाराष्ट्र हा आंबेडकरांचा आहे, हा महाराष्ट्र शाहू महाराजांचा आहे, हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे. हे आपल्याला ठासून या ठिकाणी अभिमानानं सांगावं लागेल. कारण या महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचे लोक या ठिकाणी राहतात आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेला या महाराष्ट्रामध्ये कुठंतरी संपवण्याचं, कुठंतरी थांबवण्याचं काम या ठिकाणी प्रामुख्याने पुरोगामी शक्ती या ठिकाणी करीत आहे, प्रतिगामी शक्ती करीत आहे. आणि हे आपण संभाव्य धोके ओळखून या ठिकाणी 59 जातीने एकत्रित येऊन या ठिकाणी या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला आपण विरोध केला पाहिजे. उपवर्गीकरणाची प्रक्रिया जी होत आहे ती अतिशय नियम डावलून संविधानाच्या विरोधात होत आहे. भारतीय संविधानामध्ये उपवर्गीकरण असा कुठंच शब्द नाही. तो राज्याने संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या हितासाठी जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेण्यासाठी राज्यांना तशा पद्धतीचे अधिकारी जरी दिले असतील तरी पण भारतीय संविधानामध्ये उपवर्गीकरणाचा एकही शब्द तुम्हाला या ठिकाणी सापडत नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने किंवा या देशामध्ये मला असं वाटतंय सुप्रीम कोर्ट आपण ज्याला उच्च मानतो किंवा मोठं मानतो, परंतु या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाने अतिशय चुकीची भूमिका घेतलेली आहे. आणि भारत देशामध्ये या उपवर्गीकरण सगळीकडे लावावं अशा पद्धतीचं सगळ्या आरक्षणामध्ये लावावं अशी सुप्रीम कोर्टाने चुकीचं जजमेंट या ठिकाणी दिलेलं आहे असं माझं म्हणणं आहे. कारण एका जातीनं मागणं आणि अनेक जातीनं मागणं या दोन गोष्टी महत्वाच्या या ठिकाणी ठरतात. एका जातीनं हे आरक्षण मागलेलं आहे. 59 जातीपैकी 58 जातीनं हे आरक्षण मागलेलं नाही. या मोर्चामध्ये चर्मकार समाजाचे झेंडे दिसत आहेत. या मोर्चामध्ये अनेक गुरुड, खाटीक, होलार समाजाचे लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि हे वारंवार महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे की 59 जातीचे लोक अनेक मोर्चाच्या माध्यमातून या प्रक्रियेला विरोध करताना दिसत आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकारने या गोष्टीकडे लक्ष वेधावं की मागणारे किती आणि विरोध करणारे किती याचा सरकारने प्रामुख्याने विचार करावा. कारण उपवर्गीकरणामुळे 59 जातीचं विघटन होईल आणि त्यांचा विकास थांबणार नाही. सरकारनं उलट उपवर्गीकरण करण्यापेक्षा या 59 जातीच्या विकासासाठी त्यांचा अनुशोध भरून काढावा. त्यांना अनेक हजारो कोटी रुपयाचा विकास निधी द्यावा जेणेकरून हा समाज एकत्रित राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी जास्त वेळ बोलणार नाही. मी एवढंच म्हणेन, आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणायचंय, रद्द करा, रद्द करा, उपवर्गीकरण रद्द करा म्हणा. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. आणि मुख्यमंत्र्याला आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा द्यायचा. आपण सर्वांनी माझ्या मागे म्हणायचंय, मी होश में आओ, होश में आओ म्हणेन. आपण सर्वांनी म्हणायचं, मुख्यमंत्री होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में आओ. धन्यवाद. जय भीम. भारतीय संविधानाचा विजय असो. धन्यवाद बंधूजी. यानंतर आदरणीय अमनदादाला विनंती करतो की आपण विस्तृत भाषण करावं अशी विनंती करतो. जय भीम. तुम्हारे साथ है.
आज इकडे आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार मानतो. स्टेजवरच्या सर्वांचे आभार मानतो. तुम्ही हा खूप मोठा असा कार्यक्रम आयोजन केला आणि या सरकारला सांगतो की आम्ही तुफानातले दिवे आहोत. आम्ही तुफानातले दिवे आहोत. तुम्ही आमच्या नादी लागू नका. आमच्या बापाने आमच्यासाठी भरपूर काय करून गेलंय आणि जर त्याच्यासाठी रक्त जरी गमवायला लागलं तर आम्ही रक्त सुद्धा गमवू. आज या सरकारला धडाडी भरली असेल. इतक्या पावसात सुद्धा आपण लोक इकडे अशा ताकदीने उपस्थित आहात. इकडचा देवेंद्र असेल, नरेंद्र असेल, दलिंदर असेल, त्याला मी एकच सांगतो, आमच्या औलादींची नादी लागू नका. आमच्या औलादींनी 28,000 पेशवे मारले. आमच्या औलादींनी भीमा कोरेगाव केलाय आणि तुम्ही जर यांच्या नादी लागलात तर तुम्हाला या महाराष्ट्रात का या देशात सुद्धा जगू देणार नाही. आज आपल्या सर्वांना ही लढाई एक म्हणून लढायची आहे. इकडे कुठलाही दुजाभाव करू नका, पक्षवाद करू नका. बाबासाहेबांनी आपल्या सर्वांसाठी एक होऊन काम केलंय. बाबासाहेबांनी कष्ट केले आणि ते कष्टाचं सोनं आपल्याला भेटलंय. पण ते सोनं आपल्याला आज आपल्या पुढच्या पिढीला द्यायचंय. आज जर आपण एकसाथ नाही उरलो तर इकडचं सरकार हे आरक्षण आपल्याकडनं काढून घेईल. म्हणून मी तुम्हाला एकच सांगतो, एकसाथ राहूया, शेवटच्या क्षणापर्यंत एकत्र राहूया आणि कुठल्याही पक्षाचा आणि कुठल्याही संघटनेचा माणूस असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी एकसाथ लढूया. आणि जाता जाता एवढं सांगतो, ही तर फक्त सुरुवात आहे. आज गल्ली गल्ली ते दिल्ली दिल्ली फक्त एकच माणूस आहे. आज गल्ली ते दिल्ली एकच नारा आहे आणि तो नारा म्हणजे जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय 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 भीम. जय 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 भीम. धन्यवाद. आंबेडकर 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 आंबेडकर. सब माहौल खुश हो गया. दादांनी आपल्या सर्वांना एक प्रेरणा दिली आणि उत्साह दिलाय. आता त्यापेक्षाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण सुरुवात केलं ते छत्रपती शाहू महाराज, ज्यांनी सामाजिक क्रांती ज्योत पेटवली, क्रांतीबा ज्योतिबा फुले. आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी पावसामध्ये भिजत आमच्या बरोबर या मोर्चामध्ये चालत होत्या. आणि मला आठवलं की एक काळ असा होता की चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा शाळा काढणारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, जिने पुण्याच्या रस्त्यावरती शाळा काढली म्हणून मनुराजांचे शिळा मातीचे गोळे घालले. आणि त्यानंतर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणं असं म्हटलं तर अर्धसत्य होईल.
कारण या देशामध्ये ज्याच्या संविधानाने चहावाला पंतप्रधान झाला, ज्याच्या संविधानाने रिक्षावाला मुख्यमंत्री झाला, एवढा चमत्कार ज्याच्या संविधानाने झाला, तो तुमचा आणि माझा बाप महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि त्यांनीच सांगितलंय, त्यांचा विचार पुढे घेऊन जाणारे आणि आमच्या मातंग समाजामध्ये एक मोठे खऱ्या अर्थानं कवी, कादंबरीकार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्वांच्या विचारांना त्रिवार करून खरं म्हणजे अरे तुम्ही वज्रातले दिवे नाही आहात, आज तुम्ही दाखवून दिलं आहे. तुम्ही पावसातले अंगार आहात आणि त्यामुळं सगळं झपणारी जनता नव्हे. आज खरं म्हणजे या मोर्चाने खरंच म्हणजे मला येताना धाराशिव एक छोटस राज्य आहे, तर किती लोक मनामध्ये प्रश्न होता, परंतु मोर्चा पाहून मी खरंच धन्य झालो. तुम्हाला सर्वांना क्रांतिकारी जमीन आणि त्याचबरोबर समितीचे असणारे धनंजय शिंगाडे असतील, राजाभाऊ मोहोळ असतील, कैलास शिंदे असतील, अनिल अदारे असतील, राजश्री कदम असतील, या सर्वांनी आणि त्यांच्याबरोबर नाव घेऊन त्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं नेतृत्व आज खऱ्या अर्थानं चीज झालं. आणि एवढ्या मोठ्या संख्येनं आज या इथे बाबासाहेबांना मानणारा आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला, पावसाची दमा न बाळगता उतरला. याच कारण असं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अरे अत्यंत मेहनतीनं आज आपल्या रस्त्यावर उतरावं लागतंय, पण बाबासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जोरावरती आणि मनोवादाला कंबरला घालून तुम्हाला आरक्षण दिलं. परंतु आज आम्ही एवढे सर्व लोक असताना सुद्धा आमचं आरक्षण काढून द्यायचं, आमचं आरक्षण संपवण्याचं याला धाडस होतोय. आम्ही कुठं कमी पडतोय की काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, आज ज्या पद्धतीने तुम्ही ही तमाम जनता एकत्र आली आहे, त्याच पद्धतीने पुढे सुद्धा आपल्याला एकत्र यायचं आहे. कारण हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या इथं काही झालं तरी उपवर्गीकरण करणार असं बोलतोय, विधानसभेमध्ये खोटं बोलतोय. अरे सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली, त्याच्यामध्ये म्हटलंय की ती जजमेंट पूर्णपणे ऐच्छिक आहे. ज्या राज्यांना करावं असं वाटत असेल त्यांनी करावं, किंवा ज्या राज्यांमध्ये तशी गरज असेल त्यांनीच करावं असं सुप्रीम कोर्टाने म्हणत असताना सुद्धा विधानसभेमध्ये उत्तर देतोय की सुप्रीम कोर्टाने सांगितलं मग आम्ही करायचं की नाही. धांदात खोट्या पद्धतीने असं लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करतोय. अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. अशा माणसाने प्रामाणिकपणे द्या या देशात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री पदी राहण्याची खरंच अवकाश नाही. जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्याला दिलेला जो निर्णय आहे तो नीट पद्धतीने लोकांना सांगत नसाल आणि विधानसभेमध्ये ठरठरीत खोटं बोलताय, ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. आज आपल्याला सांगू इच्छितो की 2004 ला पहिल्यांदा उपवर्गीकरण संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये एक केस आली, ज्याच्यामध्ये ईव्ही चेनिया वर्सेस आंध्र प्रदेश यांच्यातर्फे ही केस आली आणि 5 सुप्रीम कोर्टाच्या जजांचं बेंच होतं आणि त्याने असं म्हटलं की हा अनुसूचित जातीचा वर्ग हा होमोजिनस आहे, म्हणजे एक संघ आहे, याच्यामध्ये पाडाफोड करता येत नाही आणि म्हणून उपवर्गीकरण करता येत नाही असं जजमेंट 2004 ला दिलं. त्यानंतर